त्याचबरोबर संजय घरात यांनी पुरस्कृत केलेला त्यांचा संघ बेलपाडा वॉरियर्स दोन्ही संघांना आमच्या मान्यवरांकडून चांगला खेळ करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। सलामीचा फलंदाज प्रसाद मोरबेकर, नॉन स्ट्राईकला आपण बघू शकता अक्षय मोरबेकर बेलपाडा वाडी इन करून गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट। तसेच रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरात यांचं देखील आगमन होत आहे। त्याचबरोबर दीपकजी घरात यांचं देखील आगमन होत आहे। दोन्ही तसेच ज्ञानेश्वरजी कोहली यांचं देखील तिन्ही मान्यवरांचं बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये मी शंकर मात्रे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। दरम्यान चेंडू खेळून काढलाय तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, यावेळी मात्र 2 धावा करतोय, स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय। यावेळी तो प्रसाद मोरबेकर सेमीफायनल मध्ये अतिशय चांगली अशी तडाखेबंद खेळी साकारली होती। तोच आत्मविश्वास, तोच जिद्दी आणि चिकाटी त्याच्याकडनं बघायला मिळतोय। याने मात्र क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षणाकडे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय। सामना मात्र तर रंगतदार होईल। आता ज्यांचं आगमन झालंय त्यांच्या माहितीसाठी हा सामना आहे तो फायनलचा सामना। शिरीषदादा घरात यांचं देखील आगमन, त्यांच्यामध्ये दीपकजी घरात असतील, जगदीशजी घरात असेल, शत्रुघ्नजी काकडे असतील, ज्ञानेश्वरजी कोहली असतील, सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी हा फायनलचा सामना रंगतोय। जय मल्हार टायगर्स विरुद्ध बेलपाडा वॉरियर्स। बेलपाडा वॉरियर्स संघ गेल्या वर्षी या स्पर्धेत चॅम्पियन ठरला होता, मात्र त्या पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज असणार आहे तो जय मल्हार टायगर्स संघ। त्या गेल्या वर्षी ते पराभवाचा वचपा घेणार का, वेळ आणि कालच ते सांगू शकतो। दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरज गोलंदाज, आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी ते सागरच्या माध्यमातून, तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षणाची साथ यावेळी बघायला मिळते। मिड ऑफ कव्हर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघू शकतोय। उत्तम मोरबेकर यांनी पुरस्कृत केलं जय मल्हार टायगर संघ, तर दुसऱ्या बाजूने बेलपाडा वॉरियर्स संजय घरात यांनी पुरस्कृत केला हा संघ। याने मात्र चांगला चेंडू आणि मोठा हादरा बसतोय तो बेलपाडा वॉरियर्स संघाला। ऑन-फील्ड अंपायर डिसिजन, ऑन-फील्ड अंपायर डिसिजन। वादात करू नये, पंचांना जे अधिकार दिलेत त्या अधिकाऱ्यांचा वापर ते पूर्णपणे करू शकतात। शेवटी माणूस आहे, माणूस हा चुकांचा पुतळा असताना चुकामधून माणूस सुधारत असतो, मात्र आपण त्यांना देखील सामावून घ्यायला पाहिजे। बाहेर जो निर्णय येईल तो निर्णय तुम्हाला समजून घ्यावा लागेल। अंपायर डिसिजन इज बॅट्समन नॉट आउट। खरोखर 1999 आफ्रिका
आणि ऑस्ट्रेलियामध्ये जो शेंबरला सामना झाला होता, स्टीव्हचा झेल हर्षल गिफ्टने अशाच पद्धतीने घेतला होता आणि तो पडला होता. त्यावेळी स्टीव्ह त्याला बोलला होता, तुम्ही माझी कॅच नाही तर तुम्ही हा वर्ल्ड कप सोडलाय. याने प्रसाद देखील तसं सांगू शकतो, तुम्ही कॅच नाही तर हा बेलपाडा प्रीमियर लीगचा किताब तुमच्या हातातून गेलेला काय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील एक चांगली सुरुवात आतापर्यंत ती सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर फक्त 2 धावा, फक्त 2 धावा. अतिशय नाजूक अशी सुरुवात. याने मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मोठा पटका मारण्यामध्ये असफल ठरतो. टायमिंगचा अभाव, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडणार फेकणार तोपर्यंत एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यावेळी मात्र फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना बेलपाडा वॉरियर्स बिनगडी बाद 3 धावा डीजे. डीजे म्युझिक विथ क्रिकेट जबरदस्त कॉम्बिनेशन आपण बघत असतो. साईनाथ ज्यावेळी क्रिकेटची स्पर्धा असते त्यावेळी डीजे असल्यावर जब उत्तम मोरवेकर अनुभवी ऑल इज गोल कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसाच्या खेळावरचे ज्याचा निर्वाध वर्चस्व होतं तोच उत्तम मोरवेकर पर्पल कॅप होल्डर भारतीय विद्यापीठ इन कडून गोलंदाजीसाठी येतोय. काल मात्र फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी उत्तमच्या माध्यमातून बघायला मिळेल. आज मात्र फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेण्याच्या इराद्यानेच तो कामगिरी करेल अशी आपण अपेक्षा करूया. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर अक्षय यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट दिशेने. मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक होता, मात्र त्यावेळी मात्र चेंडू कव्हर केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 6 धावा लागत आहेत धावफलकावरती. उत्तम मोरवेकर भारतीय विद्यापीठ इन कडून पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. उत्तम गोलंदाजी या सामन्यामध्ये काल उत्तम याने हॅट्रिक संपादन केली होती. भारतीय विद्यापीठ इनकडे उत्तम मोरवेकर यांनी पुरस्कृत केला. संघ यावेळी मात्र चेंडूला फ्लिक करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून. पंचांचा इशारा येतोय. दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. यामध्ये हलवार पद्धत चेंडू. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा आसमानी तुफानी षटकार. आता मात्र अनुभवावरती युवा जोश मात्र भारी पडतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय. षटकार हॅट्रिकची संधी होती. यात ब्लॉक ऑल पद्धत चेंडू चांगल्या प्रकारे खेळून करतोय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ
मिड ऑफच्या दिशेने, परंतु एकच धाव, एकाच धावावरती समाधान मानलं होतं. धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर उपस्थित आहे. आमचे स्कोरर मित्र विपुल बारसे चांगल्या प्रकारे इथे स्कोररची भूमिका पार पाडतात. 2 षटकांचा खेळ समाप्त. षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव लागतात त्या बिनगडी बाद 19 DJ. एकविराईची पालखी साजरी केली जाईल. यावेळी मात्र निर्णायक तिसरे षटक घेऊन येतोय तो तेजस बलित. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या. खास करून अक्षय मोरबेकर याचे फटकेबाजी बघायला मिळले. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी पंच आमच्याकडे वळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतोय ती बेलपाडा वॉरियर्स संघासाठी. धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागतायत त्या बिनगडीबाद 20 धावा. अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना, ग्रँड फिनाले सामना रंगतोय. राऊंड अखेर गोलंदाजी करून याने मात्र लाजवाब डोळ्याचं पारणं फिरणारा हा फटका, नेत्रदीपक फटका, फ्लॅट षटकार बघायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने षटकार. महाराष्ट्र राज्यगीत शाहीर साबळे यांच्या लेखणीतून साकारलं, श्रीनिवास कले यांनी संगीतबद्ध केलेलं हे महाराष्ट्र गीत आपण ऐकलं. खरोखर संजय घरत संघाचे पुरस्कर्ते यांच्या चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य, त्याचबरोबर पोटामध्ये भरपूर आनंद दिसतोय आणि आनंद देखील त्यांचा वसळून वाहतोय. का नाही, कारण की संघाचे खेळाडू ज्या प्रकारे आपल्या मालकाला परफॉर्मन्स करून दाखवतायत, जो संघ मालकाने त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला साजेशी आतापर्यंत अक्षयच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये कामगिरी होते. एकूण धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागतायत त्या 27 धावा. निर्णायक षटक यावेळी मार्गस्थ असताना बेलपाडा वाडी इन करून तेजस हा गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने मात्र आक्रमण याच अनुषंगाने फटकेबाजी करतोय तो खास करून संघाचा संघ अक्षय मोरबेकर. यावेळी मात्र प्रसाद चांगला चेंडू बघायला मिळतोय. यष्ट्याना चाटून जाणार चेंडू. बाकीचं काम यावेळी मात्र यष्टी रक्षक विनोद मोरबेकर करतो. धावफलकाचा विचार केला तर 27 धाव. म्हणावं तसा परफॉर्मन्स बघायला 8 चेंडू मध्ये फक्त 4 धावांचं योगदान. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कधी तुम्ही सामन्यामध्ये हिरो होता, कधी तुमचा खराब परफॉर्मन्स होता असतो. कारण की सातत्य टिकवणे खूप कठीण जातो. कारण की तुमच्याकडे लोकांचा अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही दबाव, त्याचबरोबर प्रेक्षकांचा दबाव, सर्व बाजून दबाव आणि दबावाला तुम्ही सामोरे जाऊ न शकल्यामुळे तुमचा परफॉर्मन्स म्हणावा तसा होत नाही. तेच कारण असू शकतं. दुसऱ्या कोणत्या प्रकारचा दडपण न घेता अतिशय चांगल्या प्रकारे फटकेबाजी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. एक धाव फलकावर धाव लागतो. 29-55 इशारा येतो. लेग बाईच 29 धावा धावफलकावरती लागल्यात. हॅलो 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 तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू समोर प्रसाद. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू. व्हेरी गुड अंपायरिंग वन्स अगेन. अंपायर आपले बघू शकता आपण आनंद चव्हाण यांच्या माध्यमातून 2 दिवस चांगली
पंचांची नेहमीचा चांगलं योगदान ते आनंद चव्हाण यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर कुमार म्हात्रे स्क्वेअर लेगचे पंच याने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होता, मात्र चांगली गोलंदाजी, प्रसाद याची कमजोरी बघून गोलंदाजी केली. यावेळी ती 3 षटकांचा खेळ समावेश, पंचांचा इशारा लेग 22, 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा लागतायत. एकूण 31 देवळा तत्पूर्वी एक डीजेला संधी. थँक्यू डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या फायनलच्या सामन्यामध्ये. 31 अक्षय म्हात्रे शेवटचं षटक टाकणार, डू ऑर डायचं षटक. यानंतर कशा प्रकारे गोलंदाज करतो, राईट आर्म ओव्हर द विकेट, मध्यम गती असा गोलंदाज. याने मात्र जोरदार प्रहार करायचा, चेंडू जातो हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फलंदाजांकडे 2 धावा घेण्याचा वेळ पुरेसा, 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या बरोबरीने धाव फलक पुढे सरकतो. 34 धावा लागतात त्या 33 धावा लागतात. षटपी पद्धत चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, कोणत्याही प्रकारची चूक होत नाही. पहिला गडी बाद. प्रसाद बॅक टू पॅव्हलियन. अक्षय म्हात्रे या गोलंदाजाकडून पहिलं यश संपादन करतो. याने मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीने फलंदाजात बॅक टू बॅक भाग पडतोय. मोठा फटका मला वंचित ठेवतोय. चांगली गोलंदाजी, बुद्धिमत्ताची गोलंदाजी, स्वतःवरती नियंत्रण, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अचूक दिशा, अचूक टप्पा. 34 धावा लागतायत त्या बेलपाडा वॉरियर्स संघाच्या. अंतिम सामन्यामध्ये अंतिम सामना रंगतो बेलपाडा प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 4. गेल्या वर्षीचे दोन्ही संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. यावेळी मात्र सागर चित्याच्या चपला चेंडूवर झेपावतोय. क्षणाचा विलंब न करता चेंडू फेकते, मात्र खराब यष्टीरक्षण बघायला मिळतं युनसच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 36 धावा धावपलकावरती लागतायत, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा खूप कमी होत असतात या मैदानावरती. सकाळच्या सत्रामध्ये खूप जास्त धावा होत होत्या. 3च्या नंतर इथे खूप स्कोअर कमी होतोय, कारण की वाऱ्याची दिशा बदलत असतो. काल देखील आम्ही सायनात बघितलं, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा होत नाहीत. यावेळी आता चेंडू फाईल लेगच्या दिशेने केलं गेला. चेंडू जातो सीमा रेषेबाहेर, खणखणीत चौकार.
40 धावा होत आहेत त्या धावपलकावरती लेग साईडचा चेंडू होता चांगल्या बरं खेळून काढला होता याने मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार का मात्र कोणत्याही प्रकारचा स्ट्राईकच्या फलंदाजाकडे रिस्पॉन्स मिळत नाही आणि फलंदाज होतोय धावचित 41 धावा करून 42 धावांचा नवीन स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजन करू शकतात जितेश काकडे असेल ऋतिक असेल विपुल असेल सुलक्षण असेल सर्व मेघनाथ म्हात्रे असतील सर्व सहकारी यांच्या अथक प्रयत्नामुळे ही स्पर्धा यशस्वी होते तर पहिल्या सत्र येथे संपतोय पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करताना टॉस नाणेफेकी गमावल्यानंतर बेलपाडा वॉरियर्स संघाने 41 धावा करून 42 धावांचा टार्गेट सेट केलाय काय सेट मना दिले या सत्कार समारंभाकडे धन्यवाद तर सर्वांनी शिरीजी घोरत साहेबांचा शुभ सन्मान शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तसेच संघटक महाराष्ट्र वाहतूक सेनेचे त्यांचं शुभ आगमन आणि त्यांचा हा शुभ सन्मान आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्मान्य पाहुणे दीपक शेठ घोरट यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहतोय त्यानंतर ज्ञानेश्वरजी कोळी हे या ठिकाणी आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर हे प्रेम आणि ही शाबासकीची थाप सातत्यानं जेव्हा आमच्या आयोजनकर्त्यांच्या पाठीवरती असेल तेव्हा अशा प्रकारचं आयोजन उत्तरोत्तर घडेल ह्यात शंकाच नाही आहे तर आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतो महत्त्वपूर्ण वेळ ह्या स्पर्धेसाठी त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील तर जाऊया मॅचच्या दिशेनं रख हौसला बंदे न डर तूफा के सामने बड़ा कदम लक्ष्य की ओर कर हर मैदान फतेह आपला साहेब तुला इथे 1 मिनिट मी थांबवतो तसेच आमचे विद्यमान नगरसेवक काकडे साहेब यांनी देखील 7,000 आर्थिक सुरुवात देणगी दिली त्यांचा देखील आभार व्यक्त करतो तसेच शिरीष भरत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संघटक महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्याकडून देखील मंडळात 5,000 हॅलो 5,000 रुपयाची आर्थिक स्वरूपात देणगी तसेच दीपक शेठ घरत यांच्याकडून देखील 3,000 रुपयाची आर्थिक स्वरूपात देणगी दिली या सर्व दानशूर दात्यांचं बेलपाडा प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा मी शंकर म्हात्रे शतश आभार व्यक्त करतो आणि बोलतो मेगा फायनलच्या दुसऱ्या डावामध्ये साईनाथ पाटील मॅन फ्रॉम तुर्बे यांच्याकडे हॅलो थँक्यू जाऊया मॅचच्या दिशेनं दुसरे सत्र 4 षटकामध्ये आवश्यकता आहे विजयासाठी ती 42 धावसंख्येची दोन्ही संघ जरूर ट्रॉफीचे हकदार झालेत परंतु प्रथम क्रमांक कोणाचा ह्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये कारण की जेव्हा स्पर्धा संपन्न होतं तेव्हा विचारलं जातं की स्पर्धा कोणी जिंकली आणि त्यासाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये लढाई बेलपाडावर गेल्या वर्षी चॅम्पियन होता त्यावेळी उपविजेता ठरला जय मल्हार टायगर्स गतवर्षी जर आपण विचार केला तर बेलपाडा वॉरियर्स हा संघ चॅम्पियन ठरला होता आणि जय मल्हार टायगर्स हा संघ रनर अप राहिला होता आणि तेच दोन संघ आता मेगा फायनल मध्ये आमने सामने पाहायला मिळतात
तसेच सन्माननीय जगदीशजी घडत त्यांच्याकडनं देखील रोख रक्कम 3000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या बॉलवरती आगास तर दमदार झाला, पाठवलं बॉलला मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या मधून सीमारेषा पार चौकार. उत्तम मोरबेकर यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये लिडिंग विकेट टेकर म्हणून जो खेळाडू आपण पाहतोय, परंतु आता बॅटिंग मध्ये देखील विथ द बॅट योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय आणि त्या अक्षयच्या विरोधात मात्र प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका लाजवाब आहे. 360 फलंदाजी मैदानाच्या अगदी दोन्ही बाजूनं हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिला चौकार आपण डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या मधून पाहिला आणि त्यानंतर हा चौकार अगदी ओव्हर द पॉइंट चौकार आपल्याला पाहायला मिळतो, जिथे पॉइंट आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावर हा खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू पॅडवरती चढू, हा चेंडू आढळलाय. स्ली मिडॉनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु धाव एक ही ती कम्प्लीट केली जाईल. 9 धावा धावपलकावरती. लक्ष 42 गाठायचं होतं 24 बॉलमध्ये, परंतु सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 9 धावा एकवटल्यात आणि अशाच प्रकारची जर जर्नी राहिली तर ते लवकर सामना फिनिश झाला जाईल, परंतु प्रयत्न चांगले होतील यात शंका नाही आहे. कारण की गतवर्षी देखील हे 2 संघ मेगा फायनल मध्ये होते आणि ह्या वर्षी देखील उर्वरित 4 संघांचा गाशा गुंडाळून हे संघ पुन्हा एकदा मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथं देखील फटका लाजवाब सागर मोरबेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याकडनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. गतवर्षी सागर बेलपाडा वॉरियर्स या संघामधून खेळत होता, परंतु आता त्या संघाच्या विरोधात खेळताना आपण त्याला पाहतो. खरं तर ही गंमत आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंडियन प्रीमियर लीग जे पाहतो, कालपर्यंत जो गुजरात चा नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या आता मात्र मुंबईच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लीगच्या ह्या मॅचेस अशाच असतात. जो खेळाडू भरपूर वर्ष एका संघामधून एका फ्रँचायझीमधून खेळतो, कदाचित पुढील वर्षामध्ये त्या संघाच्या विरोधात देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तसंच काही घडतंय ह्या लीग मध्ये देखील. चांगला खेळ, अप्रतिम चौकार, स्क्वेअर ड्राईव्हचा हा देखणा फटका सागरच्या बॅटमधनं. पुन्हा तोच प्रयत्न होता परंतु आता वेग जास्त होता, त्या कारणास्तव चेंडू खेळण्यामध्ये इथे जरूर थोडीशी कठीणाई आपण पाहिली आणि समाप्ती झाली एका षटकाची. एका षटकाखेरीस धावसंख्या दाखलकरते आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 13 धावा. एका षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावपलकावरती. लक्ष 42 गाठायचा आहे. सुरुवात तर दमदार झाली. इथं 29 धावसंख्येची अजूनही गरज आहे, परंतु ज्या प्रकारचा धावपलकावरती धावगतीचा वेग आपण पाहतोय ते रिक्वायर्ड जनरेट जे आहे आता ते जरूर आपल्याला कमी पाहायला मिळतंय ज्या तुलनेत बॅटिंग केली त्या तुलनेत. कारण की पॉवर सर्कलमध्ये तब्बल बिनबाद 13 अशी जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार टायगर्स या टीम करणं. लीग मध्ये देखील ह्या संघाने परास्त केलं होतं त्या बेलपाडा वॉरियर्सला 2 षटकामध्ये अवघ्या नेस्तनाबूत केलं होतं आणि तोच संघ पुन्हा एकदा आता मात्र पूर्णतः फ्रंट फूटला पाहायला मिळतो. उत्तम मोरबेकर आणि सागर मोरबेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाजी देखील चांगली झाली आणि आता फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवताना आपण पाहू शकाल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पहिलं षटक अक्षयचं आपण पाहिलं, दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजीसाठी गोलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये ब्रेक थ्रू गरजेचं असेल. इथं विकेट बिलवावे लागतील व प्रतिस्पर्धी संघाला विजयापासून वंचित ठेवायचं असेल तर सातत्यानं विकेट आणि डॉटबॉल पर्सेंटेज इथे दाखवावं लागेल गोलंदाजी करत असताना हर्षदला. पहिल्या षटकात धावाला 13, उर्वरित 18 मध्ये 29 ची गरज आहे. 9.66च्या सरासरीनं इथं धावा बनवायच्या आहेत. फटका लाजवाब आहे.
अजून देखील किती दणकन आहे आणि अजून देखील किती माझ्यामध्ये क्रिकेट दडलंय हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये उत्तम मोरबेकर पुराणा चावल आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकार. नक्कीच, कारण की गेल्या वर्षी जो पराभव शिकवला त्याचा बदला घेण्याच्या इराद्याने त्यांनी जे फटके मारले अगोदरच्या षटकामध्ये पॉईंटला यावेळी मात्र मिड विकेटला ऑल इज गोल पुन्हा एकदा सिद्ध करतो. उत्तम. यस यस, जुनं ते सोनं आणि ते सोनं आता चमकताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये देखील 2 चौकार सलग दाखवले होते. एक चौकार स्क्वेअर लेगला तर एक चौकार आपण पॉइंटला पाहिला होता आणि एक उत्तुंग असा षटकार या षटकामध्ये सुरुवातीला हर्षदच्या अगेन्स्ट त्याने दाखवलाय. त्यानंतर एका बाजूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न हर्षलचा देखील आपण पाहतोय. पुढील चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धावसंख्या 19 वरती. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त एकच धाव. मोठ्या फटक्यांमध्ये जास्त डील करण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे आपण युनिव्हर्सल बॉस अर्थात ख्रिस गेलला पाहतो जो बिलीव्ह करतो मोठ्या फटक्यांवरती, तशाच प्रकारचा प्रयत्न आता या दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. जसं आपण म्हणतो नेहमी की सिर सलामत तो पगडी 50, कारण की रनआउटचं विकेट द्यायचं नाहीये. मोठे प्रहार आपण करू शकतो. तो दमखम आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न दोघांचा पाहायला मिळतोय. इथे देखील स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून हा चेंडू डीपमध्ये रवाना झाला. क्षेत्ररक्षक झाले खराब आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून अंततः चेंडूने गाठले सीमारेषा. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम धावा 4 प्राप्त होत आहेत त्या टीम जयमल्लाल टायगर्सला. बैलगाड्याची आठवण करून दिली खरं तर डीजे मास्टरनं. सध्याच्या पिरियडला ना शंकर सर 2 गोष्टी अतिशय चर्चेत आहेत. एक तर टेनिस बॉल क्रिकेट आणि दुसरं म्हणजे बैलगाडा शर्यत. धावा इथे 2 कंप्लीट झाल्या. अगदी आपल्या समाजाला वेळ लावलं या 2 गोष्टींनी. खरं तर त्या दिवशी एक व्हॉट्सअपला देखील स्टेटस फिरत होता की टेनिस बॉल क्रिकेटला जे भवितव्य नाही, परंतु आज टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण खेळाडू देखील मोठमोठ्या स्तरावरती खेळताना पाहायला मिळतात. परंतु 14 गावामागे एक खेळाडू मोठ्या स्तरावरती खेळताना पाहायला मिळतो. उर्वरित 1400 खेळाडूंचं काय हा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला देखील भेडसावतोय. ज्याने कोणी जर मेसेज टाकला असेल मी तर म्हणजे चुकीचं नाही का. ISPL ची स्पर्धा देखील होणार आहे. त्याच्यासाठी जे बोलू लागले त्याच्यामध्ये केतन म्हात्रे याला 16.5 लाख रुपये मिळालेत असे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सुद्धा नाव लौकिक होते. हे कदाचित तो स्टेटस टाकला असेल तर विसरला असेल. त्याला क्रिकेटचा कमी अभ्यास असणार असंच आपण तर नक्कीच मला समालोचक नात्याने म्हणणार. धावपलका धावा लागल्या 27 धावा. यस, तसेच सोनी देशातील एक अग्रमानांकित लाईव्ह टेलिकास्ट कंपनी आणि सर्वात चांगली क्लिअरिटी त्यांची आहे सध्या भारतामध्ये. तर सोनी स्पोर्ट्सवर त्या सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट असेल. यस, भरपूर आपले आगरी कोळी समाजातील भरपूर खेळाडू त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे. जर आपण आपल्या रायगडातील विचार केला तर रजत मुंडे असेल, त्यानंतर विश्वजित ठाकूर असेल, त्यानंतर आपण योगेश पेनकर असेल, तदनंतर जर आपण विचार केला भिवंडीमधून भावेश पवारला आपण पाहू शकाल, प्रथमेश ठाकरे असतील, त्यानंतर केतन म्हात्रे, त्यानंतर आपण विजय पावले असतील. आपल्याच खूप सारे खेळाडू ज्यांनी ग्रामीण क्रिकेट गाजवलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळालाय असंच आपण समालोचक म्हणून म्हणू शकतो. कारण की त्यांची देखील खूप मेहनत आहे आणि त्यांची देखील दखल घेतली. IPSL सारखी एक महान मोठी क्रिकेट स्पर्धा लवकरच आपल्या सर्व क्रिकेट विषयी भेटेल. ते देखील लाईव्ह सोनी स्पोर्ट्स या चॅनलवरती. यस यस, मात्र आता जाऊया मॅचच्या दिशेनं. ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. सध्याच्या घडीला चॅम्पियन कोण बनणार यासाठी हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती 27 धावा. गरज जर आपण विचार केला तर 15 धावसंख्येची इथनं आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू. चला रिदम तोडू नका. मॅचचा जोडू आपल्याकडे अवधी आहे. सूर्य जोडू आपल्याला पाहायला मिळतो. जिथनं आता सूर्य अस्ताच्या दिशेनं निघालाय. ज्याप्रमाणे आपण म्हणतो उगवता सूर्य भरपूर काही आपल्याला शिकवतो आणि मावळता सूर्य देखील तेवढंच काही शिकवून जातो. आणि अगदी सूर्य आता अस्ताच्या दिशेनं निघालाय. 2 षटकं 27 बनल्यात आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये गरज आहे ती 15 धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो प्रसाद मोरबेकर.
या मॅच मध्ये फलंदाजी हवी तशी झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये समजदार कामगिरी त्याला करावी लागेल, कारण की आतापर्यंत त्याची अष्टबैलू कामगिरी या पूर्ण लीग मध्ये आपण पाहिली, परंतु या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स, त्याची गोलंदाजी कशी असेल त्यावरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणताही गडी न गमावता चांगली सावध सुरुवात आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी दिली आहे. 27 धावा पहिल्या विकेटसाठी 27ची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उत्तम मोरबेकर, एका बाजूने सिनियर खेळाडू आणि साथीनं ज्या खेळाडूंना भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत तो खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. सागर युवा जोत जरी असला तरी देखील क्रिकेटचा त्याला देखील अनुभव आहे. अपरकटचा हा देखणा फटका, चेंडू थांबणार नाही, वेगाने चेंडू सीमारेषा पार चौकार आणि 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या कड्यावरती. कुमार शहा यांचं नंदन कुमार झहा यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. तर मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती असेल या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजित व्हायचा आहे. फटका लाजवाब आहे, ताकद आपल्याला पाहायला मिळते डाऊन द ग्राउंड. खरं तर अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून खूप वेग होता, गोलंदाजांना प्रयत्न केला होता अडवण्याचा, परंतु ज्या ताकदीनं हा फटका दाखवला होता सागरनं, तो चेंडू रोखणं थोडंसं कठीण होतं गोलंदाजासाठी. एक धाव कंप्लीट झाली, एका धावेच्या मदतीनं धावफलक 32 आकड्यावरती स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही, लाईन मिस केली, खराब शॉट सिलेक्शन. गरज इथनं 10 धावसंख्येची विजयासाठी, अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न सद्यस्थितीला आपण पाहतोय. गतवर्षी जे स्वप्न अधुरं राहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं खेळ मैदानाच्या आतमध्ये जे मल्हार टायगर्स टीमचा, इथे देखील चेंडू हवेमध्ये होता, स्लिप पॉइंटला धाव 1 त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावफलक 33 या आकड्यावरती, गरज 9 धावसंख्येची. भरपूर सारे मान्यवर सध्याच्या घडीला नंदन कुमारजी झहा यांचा शुभ सत्कार आपण करणार, परंतु थोड्याच वेळेत आपण तो शुभ सन्मान करणार आहोत. या षटकातील 3 चेंडू पूर्ण झाल्यानंतर तो शुभ सन्मान आपण करणार आहोत. दरम्यान एज लागली आणि धक्का पहिला लागतोय, सागरला परतावं लागेल. बिग विकेट डाऊन आणि पहिला ब्रेक थ्रूची जी गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज प्रसादनं. फलंदाज बाद झालाय. आता वनडाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बिपिन आता दाखल झालाय. पहिले यश आपल्या टीमला मिळवून दिलं प्रसादनं. अशा प्रकारची गोलंदाजी सातत्यानं त्याला करावी लागेल, कारण की 33 धावा धावफलकावरती अजूनही गरज 9 धावसंख्येची आहे. इथनं फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न दूर जरूर होता, परंतु रूम बनवलं सुरुवातीला, त्यानंतर हा चेंडू खेळत असताना लाईन मिस करण्यात आली फलंदाजाकडनं. डॉट बॉल षटकाची झाली सांगता षटक क्रमांक 30 या ठिकाणी आता कंप्लीट झालंय. आता समीकरण उरलंय मेगा फायनल जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावसंख्येचं समीकरण. आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात सन्माननीय नंदकुमारजी झहा यांचा शुभ सन्मान होईल. तर विनंती असेल की त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. इस बीच नंदन कुमार जी जहां इनका यस प्रभाकर जी घरात येणं विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. महत्वपूर्ण वेळ नंदन कुमार जी जहां यांनी या स्पर्धेसाठी दिला, त्यांचा देखील शुभ सन्मान. 6 चेंडू आणि गरज असेल ती 9 धावसंख्येची. रफ अँड टफ मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे मेगा फायनल मी म्हणेन व्हायला हवी होती त्याच प्रकारची ही मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते.
जरी सुरुवातीला 2 षटकात 27 बनवल्या असल्या तरी देखील आता मॅच रंगली आहे. 6 चेंडू आणि 9 धावा डिफेंड करायच्या आहेत. प्रसादने फक्त धावा 6 खर्च केल्या. म्हणजे फलंदाजीमध्ये जरी त्याने योगदान चांगलं दिलं नाही तरी देखील ॲज अ गोलंदाज त्यानं महत्वाची भूमिका ह्या मॅच मध्ये बजावली आहे आणि अजूनही सामन्यामध्ये जिवंतपणा त्यानं ठेवला आहे. याचं कारण की निर्णायक षटक त्यानं फक्त 6 धावसंख्येचं फेकलं. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा रोखायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग येणारे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. उत्तम मोरबेकर मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. ज्याप्रमाणे रूम बनवला होता आणि त्यानंतर पंच आपण पाहिला. फटका अगदी पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमापार चौकार आणि आता गरज 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची. रणबॉल आता समीकरण येऊन ठेपलंय तर जय मल्हार टायगर्स टीमसाठी अगदी वाघाची दहाड त्या प्रकारचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते कान्हा घोरत यांच्याकडनं उत्तम मोरबेकर साठी. ह्या अगोदर एक षटकार उत्तम मोरबेकर यांनी ठोकलाय मिड विकेटला आणि पुन्हा त्यांच्यासाठी आता कान्हाजी घोरत यांच्याकडनं षटकारासाठी कॅश प्राइज लावण्यात आलाय. परंतु दमदार खेळ उत्तम मोरबेकर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी आतापर्यंत त्यांच्या बॅटमधनं 3 चौकार, एक दमदार षटकार आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 23 वरती वैयक्तिक खेळ करताना उत्तम मोरबेकर यांना आपण पाहतोय. येथे देखील फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड करतील तोपर्यंत धावा 2 कंप्लीट होत आहेत. आता अगदी विजयाच्या समीप आलाय. गरज आहे ते फक्त आता 1 धावसंख्येची. 25 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग अगदी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलाय आणि शेवटपर्यंत तग धरून मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवला तो उत्तम मोरबेकर यांना. काय लाजवाब खेळ राहिला. ज्या प्रकारे संघाची आवश्यकता त्या प्रकारचा खेळ आणि सामना जिंकलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ जय मल्हार टायगर्स. खूप खूप अभिनंदन. आणि तर लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेनं हॅलो 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 येस स्वर्गीय प्रेमजित काकडे